आले देवाजीचे म्हणा तिथे कुणाचे काही चाले ना. तर अशी आपल्याकडं एक म्हण होती. पण आता ही म्हण पण आहे आणि एक आपलं चरण सुद्धा आहे अभंगामध्ये. पण आता काय झालेलं आहे, जरा थोडं फॉर चेंज असे म्हणावं लागेल की बाबा आले डोनाल्ड ट्रम्पच्या मनात ते कुणाचे काही चाले ना. आता झालं काय का, म्हणजे बरेचसे जवळजवळ सगळे देश आहेत का जे आपण म्हणू एशियन कंट्रीज, मार्केट सगळ्यांचं शुक्रवारी एकदम छान भन्नाट असं व्यवस्थित चाललं होतं. सगळे मार्केट सगळे छानसे असे क्लोज झाले आणि ह्या बाबांनी रात्री बॉम्ब टाकला. बॉम्ब असा टाकला तर नेमकी काय झालं का, नोबेल पारितोषिक पण जाहीर झाले. डोनाल्ड ट्रम्पला आशा होती का मला नोबेल पारितोषिक भेटलं पाहिजे, अशा चर्चा आहेत का त्या रागातून त्यांनी कृत्य केलं. पण ह्या डोनाल्ड ट्रम्पने नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी कॅम्पेन राबवलेलं होतं हे नक्की, की त्यांना भेटलं नाही. ते भेटलं दुसऱ्याच देशाला. तोही देश आणि तोही असा देश का तो देश जो आहे त्या देशाचा आणि अमेरिकेचा चांगला. आणि मग आता त्यामध्ये आणखीन काय झालंय का, गेल्या 2-4 दिवसापासून चायनानं काय केलं, जरा चायनानं काही त्या ठिकाणी असे त्यांनी एक थोडे कायदे त्यांचे चेंज केलेत, किंवा आपण असं म्हणूया त्या ठिकाणी कंपन्यांना काय वॉर्निंग दिल्यात का जे आपण असं म्हणू का जे खनिज आहे आणि ते असं बहुमूल्य आहे आणि रेअर आहे, म्हणजे ते बऱ्याच ठिकाणी भेटत नाही, ते खनिज निर्यात करण्यासाठी चायनाने बंदी घातली. त्यानंतर चायनाने जे चिप्स असतील का, ज्या चिप्स असतात आणि जे कॉम्प्युटरचे सुटे भाग असतात, तर या अशा वस्तू सुद्धा त्या वस्तू अमेरिकेला निर्यात करायला बंदी आहे. आणि बऱ्याचशा ज्या आपण म्हणूया युरोपियन कंट्रीज वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा काही काही देशांनी का जे देश त्यांच्या बरोबर चांगले संबंध ठेवून अशा देशांशी त्या गोष्टी त्यांनी निर्यातीसाठी बंदी घातली. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे डोनाल्ड ट्रम्पचं डोकं भडकलं, कारण डोनाल्ड ट्रम्पने त्यावरती ब्लेम असा लावलाय का चायना हे आम्हाला ब्लॅकमेल करतंय. आणि मग आता एकंदरीत जर आपण बघितलं तर जेवढ्या आपण म्हणूया टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीसाठी सगळ्याच देशांना चायनावरती अवलंबून राहावं लागतं. आणि मग चायनाने पण काय केले, चायनाने अशी खेळी खेळली असं या डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी काल रागापोटी म्हणा का कशा पोटी चायनावरती 100% ऍडिशनल टॅरिफ लावला. आता म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर हा जो टॅरिफ आहे, पहिला 30% टॅरिफ होता, आपल्यावरती 50% होता. म्हणजे आपण जर पहिल्यांदा अगोदर बघितलं तर कुठंतरी डोनाल्ड ट्रम्पने अमेरिकेबरोबर जुळून घ्यायचा प्रयत्न केला होता. सॉरी, आपल्या चायना बरोबर जुळून घ्यायचा प्रयत्न केला होता. आपल्यावरती 50% टॅरिफ होता, त्यांच्यावरती 30% टॅरिफ होता. पण पण आता झालं काय, तो पहिला 30% आहे आणि आणखी 100% टॅरिफ, म्हणजे 130% टॅरिफ लागणार आहे. अशी त्यांनी काल रात्री 8-8:30 वाजता, जे आपण त्यांचं काय एक आहे सोशल मीडिया, सोशल ट्रूथ का काहीतरी आहे, आणि त्यावरती त्यांनी घोषणा केली. आणि त्यानंतर सगळ्या मार्केटमध्ये कोहरा माजला का, जो डाव जोन्स आहे बऱ्याच दिवसानंतर 1200-1300 पॉईंट पडला. 3% करेक्शन डाव जोन्स मध्ये झालं. 3% करेक्शन त्या ठिकाणी नॅसडॅक मध्ये झालं. आणि आपला गिफ्ट निफ्टी तर मी बघितलं संध्याकाळी 8-8:30 वाजता, तसाही जवळजवळ आपला 150 पॉईंट मायनस होता. पण असं वाटतं एकंदरीत 300-400 पॉईंट मायनस आपलं मार्केट सोमवारी गॅप डाऊन ओपनिंग होऊ शकतं. आता हे जे आहे तो फक्त परिणाम ह्या मार्केटवरती झालाय का, तर नाही. हा परिणाम जो आहे, हा परिणाम सगळ्याच इक्विटी मार्केट असेल, करन्सी मार्केट असेल, क्रिप्टो करन्सीज असेल, या सगळ्यावरती झालेला आहे. आणि तो परिणाम एवढा भयानक झालाय का, जर क्रिप्टो करन्सीचं जर बघितलं तर 25% करेक्शन क्रिप्टोमध्ये झालं. आता तुम्ही जर समजा इथेरियम बघितला तर इथेरियम जो आहे तो होता 4,500 आणि तो 3,500 पर्यंत आलाय, म्हणजेच 1,000 रुपये. विचार करा, म्हणजे जवळजवळ त्यामध्ये 20 ते 25% करेक्शन त्यामध्ये तसे. बिटकॉइन हा 1,23,000 होता, बिटकॉइन झाला 1,12,000, त्यामध्ये जवळजवळ 10% करेक्शन झाले. म्हणजे एका दिवसामध्ये क्रिप्टो करन्सीची वाट लागली. मार्केट जे आहे ते डाव जोन्स आपण बघतोय तसंही लाईफ टाईम हाय वरती होता. तिथेही त्या ठिकाणी आणखीन एक प्रॉब्लेम चालू आहे, तुम्हाला मी म्हणजे कायम सांगत होतो. त्या ठिकाणी शटडाऊन आपण माझ्या व्हिडिओमध्ये ऐकत होता, तोही खतरा तिथे आहे. आणि त्यामुळे त्यांनी डायरेक्ट काय केलेलं आहे
म्हणजे काल असे बातम्या होत्या का त्यांनी अमेरिकेमध्ये इमर्जन्सी सुद्धा लागू केलेली आहे. तर ह्या पण बातम्या काल येत होत्या. म्हणजे एक तर पहिला आपण बघतोय का मार्केट लाईफ टाईम व्हायला होतं, त्यानंतर त्या ठिकाणी पण शटडाऊन चालू होतं, तो खतरा होता आणि तो खतरा संपला नाही अजून. आणि त्यानंतर आता परत त्यांनी चायनावरती टॅरिफ लावले. पण मग चायनावरती टॅरिफ लावल्यानंतर मार्केट एवढं पडण्याचं कारण काय? तर एक तर काल एक तर काय शुक्रवार पण होता, प्रॉफिट बुकिंगला काहीतरी कारण पण पाहिजे होतं. आणि काय होतंय, हे टॅरिफ वॉर जे आहे ते कुठंतरी भयानक रूप घेऊ शकतं असं मार्केटमध्ये एक समज झालेला आहे. आणि मग आता झालं काय का एकंदरीतच आता हा आपल्यासाठी सुद्धा धोक्याचा इशारा आहे. त्याचं कारण जर आपण बघितलं तर चायनाने कुठल्याही प्रकारे जी ट्रेड डील आहे ती अमेरिकेबरोबर केलेली नाहीये. 30% टॅरिफ अमेरिकेनेच त्यांच्यावरती लावलेला आहे, जो आपल्यापेक्षा कमी होता. पण आता हा भारतासाठी इशारा असा आहे की तुम्ही जर आमच्या बरोबर टॅरिफ डील केली नाही तर तुमच्यावरती सुद्धा एवढा टॅरिफ लागू शकतो. असंही एक प्रकारे साधारणतः भारतासाठी वॉर्निंग आहे. आणि मग आता एकंदरीत जर आपण बघितलं तर आता इथे हे जे चायना आहे तर साधारणतः आपण बघतोय हे जे त्यांचं टॅरिफ वॉर आहे, टेन्शन साधारणतः 2018 सालापासून चालू आहे. आणि त्यानंतर आता जे साधारणतः अमेरिकेतले काही जे अधिकारी आहेत आणि म्हणजे मग त्यांनी सुद्धा काल असं ट्विट केलं आहे का दी मेसेज इज क्लिअर लेसन फॉर इंडिया. तर म्हणजे एक मेसेज, जो काही मेसेज आहे तो क्लिअर आहे, भारतासाठी धडा आहे. म्हणजे आपल्यासाठी सुद्धा जर आपण अमेरिकेबरोबर टॅरिफ डील केली नाही तर आपल्यासाठी हा एक धोका असू शकतो. आपल्यावरती सुद्धा आणखीन या प्रमाणामध्येच टॅरिफ ड्युटी लागू शकते. तेव्हा आता एकंदरीत जर आपण बघितलं असेल तर आता चायना आणि त्यानंतर हे आपण म्हणूया अमेरिका, तर याचं जे टॅरिफ डील आहे आणि हे टॅरिफ वॉर आहे, त्या टॅरिफ वॉरच्या या सगळ्या आगीमध्ये जागतिक मार्केट स्वतः होऊ शकतात. तेव्हा आता एकंदरीतच जर आपण बघितलं तर सोमवार जो आहे तो सोमवार सगळ्यांसाठी जड जाणार आहे. आपण जर बघितलं असेल तर जपानचा फ्युचर 5% डाऊन होता, जो म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का आपलं म्हणजे सगळे मार्केट क्लोज झाल्यानंतर जे फ्युचर अमेरिकेमध्ये ट्रेड करतात, मी त्याची गोष्ट तुम्हाला करतोय. तर ते जवळजवळ 5% डाऊन होता, जपानचा 5% डाऊन होता, नंतर हाँगकाँगचा 5% डाऊन होता, चायनाचा 2-3% डाऊन होता. आणि आपला गिफ्ट निफ्टी जो आहे तोही अजून म्हणजे आपला काय होतंय का आपलं मार्केट आणि गिफ्ट निफ्टी क्लोज झाल्यानंतर बराचसा फॉल तिकडे त्या ठिकाणी डाव जोन्स मध्ये झालाय, त्याचे रिॲक्शन येणं बाकी आहे. म्हणजे सोमवारी जर आपण बघितलं तर साधारणतः 400 पॉईंटचं आसपासचं करेक्शन, 400 ते 500 पॉईंटचं मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं. मग तेव्हा आता नेमक्या बघूया, आता हे जे आहे जो नवीन 100% टॅरिफ डील लावलेला आहे, जो टॅरिफ लावलेला आहे तो टॅरिफ 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. आणि मग आता हे का लावलंय तर चायनाने एक नोटिफिकेशन काढलेलं होतं. त्या नोटिफिकेशन मध्ये चायनाने असं सांगितलेलं होतं का साधारणतः का ज्या गोष्टी असतात, आता सगळ्यांना माहिती आहे आपल्या इलेक्ट्रिक गाडीसाठी ज्या चिप्स लागतात त्या चिप्स सुद्धा त्या कुठून येतात, त्या चिप्स सुद्धा चायनामधनं येतात. काही इलेक्ट्रिक व्हेकल्स असतात, विंड टर्बाईन्स आहे, परत सेमीकंडक्टर आहे, सेमीकंडक्टरचे पार्ट्स आहेत. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि जे काही रेअर मिनरल्स आहेत आणि त्यावरती त्यांनी नोटिफिकेशन काढलंय तर त्याची निर्यात करता येणार नाही. आणि त्यामुळे हा सगळा खेळ झालाय. आता बघूया एकंदरीतच की आपल्याला साधारणतः 400-500 पॉईंटच्या करेक्शनला तयारी ठेवावी लागेल. ओके, आता त्या माहिती आपण थांबतोय. आता अजून काय सगळा व्हिडिओ होता, तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठला ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत सांगा. ओके, आणि त्यामुळे थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.